कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुलाच सगळी कामं करायला लागणार आहे ती। मीरा, काय झालं? तू जाऊन आलीस ना वर वेदाला उठवायला? काय झालं? आवरलं का तिचं? उठवायला गेले होते मी, मग पण ती बोलतच नाही हो, हसत पण नाहीये। अशी कशी हसत नाहीये? काल बरोबर हसवलंस तिला, म्हणून तू तुला इथे कामावर ठेवलं ना, हो की नाही? हो, पण आता ती बोलतच नाहीये आणि माझ्याकडे बघत सुद्धा नाहीये। अरे देवा, आता काय करायचं मग? आता काय अगं, काहीच नाही करू शकत आपण। ती कितीतरी दिवस जरा बोललीच नाहीये, म्हणजे मला असं वाटतंय मीरा, तुला आता तिच्या कालाने यावं लागणार आहे। नर्मदा, मीरा आता कायम वेदासोबत असणार आहे। ती गप्प असण्याचं कारण तिला माहिती पाहिजे। हो, खरं तर मी आता सांगणारच होते तिला, म्हणजे माझ्या डोक्यात आलंच होतं, पण वहिनी आता तुम्ही आलात तर तुम्हीच सांगा। काही मोठं कारण आहे का? अंबिकाला जाऊन वर्ष झालंय। अंबिका? वेदाची आई, अथर्वची बायको, या घरची सून। तिचं जाणं हा खूप मोठा धक्का होता आम्हा सगळ्यांसाठी। ते दुःख अजूनही आमच्या मनातनं कमी झालेलं नाहीये। अंबिका गेल्यापासून वेदा हसणंच विसरले। काल काय ती थोडीफार तुझ्यामुळे हसली, तेवढंच। हसणं तर लांबच राहिलं, ती बोलते नाही कोणाशी। त्या दिवसापासून ती बोललीच नाहीये, जणू वाचाच गेलीये तिची। या सगळ्या गोष्टींचा खूप मोठा परिणाम झाला वेदावरती। साहजिकच आहे, त्या लेकराची तरी काय चूक? शेवटी आई गमावली तिने तिची। अंबिका मॅडमना नक्की काय झालं होतं? कशाने गेल्या त्या? म्हणजे आजारी होत्या का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।